ऍक्च्युली मी दिल्लीमध्ये माझे एक बॅचमेट होता विलास मोरे म्हणून. त्याच्या रूमवर मी राहिला होतो कारण दिल्लीमध्ये राहायचा खूप जास्त खर्च आहे. सो त्या एक मला वाटतं एक 20 दिवसामध्ये मी विलासच्या रूमवर राहिलो. आणि गंमत म्हणजे खूप जास्त थंडी असते. इतकी भयंकर दिल्लीला थंडी असते की पाण्यात हात घालायची पण परिस्थिती खूप आवड असते. सो त्या रूम मध्ये मला ऍक्च्युली त्या मुलांनी 20 दिवस मी होतो ना, तर ऍक्च्युली मी जेवलेलं माझं स्वतःचं ताट पण नाही धुऊ दिलं. म्हणजे सुमित स्वामी म्हणा किंवा तेजस वगैरे होतं, विलास वगैरे होते, त्यांनी मला स्वतःच ताट पण त्यांनीच धुतलं का आजारी वगैरे पडला तर काय करायचं म्हणून. सो ते एक होतं. सो त्यांची एक मला खूप हेल्प झाली. मग आम्ही तिघे जण काय करायचो म्हणजे आम्ही 4 जण टोटल, की माझा मॉक देऊन आलं तर मॉक लावून बसायचो. ते त्यांचा अभ्यास सोडून माझा मॉक लावायचे. भाई साल्या तू इथं असं बोललास बघा, असं बोलायला नाही पाहिजे होतास, हा हे खूप जरा चांगलं बोललास. मी काय करायचं की काही वेळा असं बोलताना असं पुढे वाकून बसायचं खुर्चीमध्ये. मग ते मॉक मध्ये दिसून यायचं ना व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळे. मग ते मला सांगायचे की असं बसू नकोस. मी बोलताना सारखं सर 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 म्हणायचो. सो ते मला सांगायचे सारखं सारखं सर म्हणू नकोस, ते कसलं ते घाण दिसतंय बघायला. सो मग ते असं होतं की मग ते काय आहे ना, आपल्या चुका आपल्याला समजत